श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे। बघा, आज आपण कुठलाही वास्तू टिप जाणून घेणार नाही, तर आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे। स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे। आता बघा, इच्छा पूर्तीसाठी काय करायचं आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। आपण जी काही इच्छा मनात धरणार आहोत ती इच्छा एकतर अशी असावी की जेणेकरून कोणाचं नुकसान होता कामा नये। बऱ्याचदा आपल्या बाबतीत अशा गोष्टी घडतात की आपली काहीही चूक नसताना आपल्याला दोषी ठरवलं जातं किंवा आपल्यावर भरपूर आरोप केले जातात। मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये क्रोध येतो आणि आपण असंच स्वामींना सांगतो की स्वामी, माझ्याबरोबर असं झालं तर त्याच्याबरोबरही असंच होऊ द्या। पण हे बघा, हे ठरवण्याची किंवा आपण अशी काही इच्छा स्वामींसमोर मांडण्याची आपल्याला काहीही अधिकार नाही। ज्याच्या त्याच्या कर्माची फळं स्वामी महाराज देणारच आहेत। त्यामुळे आपल्याला अशी इच्छा करण्याची गरज नाही। इच्छा करायची तर फक्त आपल्या चांगल्या हेतूने करायची आहे, आपलं चांगलं व्हावं या हेतूने करायची आहे। या व्यतिरिक्त इच्छा अशी करायची ज्यामध्ये तुम्ही स्वतः प्रयत्न करत आहात। समजा तुमची एखादी अशी इच्छा आहे, उदाहरणार्थ तुम्हाला घर घ्यायचं आहे, त्या घरासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, मेहनत घेत आहात, पण तरीही ती इच्छा तुमची पूर्णच होत नाही, सतत त्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे, तर मग अशी इच्छा तुम्ही नक्कीच स्वामींसमोर मांडू शकतात। पण उगाचच काहीही प्लॅनिंग नाही, काहीही नियोजन नसताना जर तुम्ही स्वामींकडे काहीतरी मागत असाल तर मग हे चुकीचं आहे, कारण स्वामी देखील त्यालाच मदत करतात जो स्वतःची मदत करतो। तर आता इच्छा कशी करायची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर इच्छापूर्तीसाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया। बघा, आता इच्छापूर्तीसाठी स्वामींना आपल्याला नवसाचं नारळ अर्पण करायचं आहे। त्यासाठी आपल्याला गुरुवारचाच दिवस निवडायचा आहे, गुरुवारचाच निवडायचा आहे। मग त्या गुरुवारी अमावस्या असू द्या किंवा एकादशी असू द्या किंवा काहीही असू द्या, फक्त गुरुवार असणं गरजेचं आहे। त्यामुळे गुरुवारी नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी सुरुवात करू शकतात। आता बघा, यासाठी तुम्हाला एक श्रीफळ लागणार आहे। आता हा श्रीफळ घेतल्यानंतर तो सोलायचा नाही, फोडायचा नाही, तसाच श्रीफळ घेऊन आपल्याला स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे। तुमच्या घराजवळ नसेल, थोडंसं दूर असेल, तरीही तुम्हाला मठात जायचंच आहे। पण अगदीच तुम्ही एखाद्या म्हणजे लांब राहता, तुमचं गावामध्ये केंद्रच नाही, मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरी देखील हा उपाय किंवा सेवा करू शकतात। पण शक्यतो मंदिरात जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। आता हे लक्षात आलं असेल तर पुढे काय करायचं हे सांगते। बघा, हे श्रीफळ घेतल्यानंतर आपल्याला औदुंबराजवळ जायचं आहे। आता स्वामी महाराजांचं मंदिर म्हटलं किंवा दत्त महाराजांचं मंदिर म्हटलं तर तिथे औदुंबराचं वृक्ष हे असतं। त्यामुळे औदुंबर वृक्षाला नमस्कार करायचा असतो आणि मग स्वामींकडे जायचं असतं। कारण जर आपण औदुंबराला नमस्कार केला नाही, औदुंबराजवळ प्रार्थना केली नाही, तर स्वामी आपली प्रार्थना कधीही स्वीकारत नाही। अशा पद्धतीने आता आपल्याला औदुंबराजवळ उभं राहायचं आहे। ते नारळ आपल्या दोनही हातांमध्ये पकडायचं आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला इच्छा आपली सांगायची आहे। इच्छा सांगितल्यानंतर हा नारळ अशाच पद्धतीने दोनही हातात घेऊन आपल्याला औदुंबराला कमीत कमी 11, जास्तीत जास्त 21 किंवा त्यापेक्षा तुम्हाला करता येईल तितक्या प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता प्रदक्षिणा कशा घालायच्या आहे, तर तुम्ही गुरुचैत्र पारायण केलं असेल तर गुरुचैत्र पारायणामध्ये प्रदक्षिणा कशा घालाव्या याचं वर्णन केलेलं आहे। तर बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा एखादी गर्भवती स्त्री आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालते ना हळूहळू, तशाच पद्धतीने तशाच गतीने आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या असतात। औदुंबराला म्हणा किंवा पिंपळाला म्हणा, जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपली गती ही तशाच पद्धतीची असायला हवी। पण बऱ्याचदा आपण अगदी भराभर प्रदक्षिणा घालतो, त्याला काहीही अर्थ राहत नाही। म्हणून अशा पद्धतीने हळूहळू तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता प्रदक्षिणा घालताना कुणाशीही गप्पा मारायच्या नाही, मनामध्ये भलते सलते विचार करायचे नाही, तर फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत चालू ठेवायचा आहे। किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अशा पद्धतीने तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक मंत्र म्हणू शकतात। आता 11 किंवा 21 अशा पद्धतीच्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग आपल्याला स्वामींच्या दरबारात जायचं आहे। आता बघा, तुम्हाला जर गाभाऱ्यात जायला जर तुमच्या केंद्रामध्ये परमिशन असेल तर तुम्ही गाभाऱ्यात जा किंवा बाहेरून जरी प्रार्थना केली तरीही चालते। बघा, आता तिथे गेल्यानंतर काय करायचं, आता मंदिरात गेल्यानंतर स्वामींसमोर उभं राहताना कधीही स्वामींच्या नजरेला नजर द्यायची नाही, तर स्वामींच्या चरणांजवळ आपल्याला पहिले बघायचं असतं। कारण स्वामींच्या चरणांवर लीन झाल्याशिवाय आपल्याला हृदयात स्थान मिळत नाही आणि तोपर्यंत आपण स्वामींच्या नजरेला नजरही देऊ शकत नाही। आता आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मंदिरात जाण्याचे नियम काय आहे यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे,
तुम्ही तो नक्कीच बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल। पण तरीही थोडक्यात सांगते, गेल्यानंतर स्वामींच्या चरणांकडे बघायचं, मनोभावे प्रार्थना करायची, मग हृदयाकडे बघायचं आणि मग डोळ्यांकडे बघायचं आणि अशा पद्धतीने स्वामींना आपण नजरास नजर देऊ शकतो। आता स्वामींसमोर उभं राहताना कधीही अगदी ताठ मानेने उभं राहायचं नाही, तर थोडंसं आपण वाकूनच उभं राहायचं आहे, कारण स्वामी सगळ्यात श्रेष्ठ आहे, स्वामी सगळ्यात मोठे आहे, त्यामुळे आपण त्यांच्या समोर ताठ मानेने उभं राहायचं नाही। आता सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, तर आता जो आपण नारळ घेतलेला आहे तो आपल्या हातामध्ये आहे। आता हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे। आता स्वामींना प्रार्थना कशी करायची किंवा ह्या नारळावर आपली इच्छा कशी सांगायची, तर बघा, स्वामींना सांगायचं की स्वामी महाराज, माझी अशी अशी इच्छा आहे आणि त्या इच्छापूर्तीसाठी मी अनेक प्रयत्न करत आहे आणि पुढे जाऊन देखील माझी मेहनत घेण्याची तयारी आहे, पण तरीही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मला खूप अडथळे निर्माण होत आहे। ते अडथळे दूर करण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे आणि हा नवसाचा नारळ तुम्हाला अर्पण करत आहे। आता हे सांगून झाल्यानंतर स्वामींना तिथे सांगायचं आहे की स्वामी, मी फुलाची पाकळी म्हणून तुमची सेवा करणार आहे, जसं की रोज 11 माळा जप किंवा स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय, हेही शक्य झालं नाही तर कमीत कमी 1 अध्याय किंवा 1 माळ जप, किंवा या व्यतिरिक्त तुम्ही अनेक सेवा करू शकता, त्यापैकी तुम्हाला जी शक्य आहे ती करू शकतात, जसं की 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र सारामृतची 11 पारायण, 21 पारायण, 108 पारायण, अशा पद्धतीने तुम्ही सेवा सांगू शकतात। या व्यतिरिक्त भरपूर सेवा आहे, त्यापैकी कुठल्याही सेवेचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। आता हे झाल्यानंतर स्वामींना सांगायचं आहे की ही सेवा मी एवढ्या दिवसांसाठी अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून करेल, विश्वासाने करेल, तरीही तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, एवढी प्रार्थना करून झाल्यानंतर हा नारळ स्वामींच्या चरणांशी ठेवायचा आहे। पहिले सांगितल्याप्रमाणे गाभाऱ्यात जर तुम्हाला जायला मिळालं तर स्वामींच्या चरणांजवळ ठेवा, नाहीतर सगळ्या केंद्रांमध्ये बाहेर नारळ ठेवण्यासाठी एक सोय केलेली असते, तिथे जरी हा नारळ ठेवून दिला तरीही चालतं। अशा पद्धतीने स्वामींना तुम्हाला एक प्रकारचा नवस करायचा आहे। आता बघा, नवस करण्याची ही सगळी पद्धत तुम्हाला समजली असेल। आता जर तुम्ही नित्य सेवेचं कबूल केलं असेल, स्वामींना सांगितलं असेल की मी आता रोज नित्य सेवा करणार आहे, तर तुम्हाला नियम वगैरे पाळण्याची गरज नाही, जसे की मांसाहार आहे, ब्रह्मचार्य आहे, या गोष्टी पाळण्याची गरज नाही। पण समजा तुम्ही संकल्पयुक्त सेवा निवडली असेल, जसं की 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण किंवा 21 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा मग 108 स्वामी चरित्र सारामृत, अशा पद्धतीची तुम्ही कुठलीही संकल्पयुक्त सेवा निवडली असेल ना, तर तुम्हाला नियम पाळणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी सगळ्या सेवेंना मांसाहार पूर्णपणे वर्जस आहे, फक्त ब्रह्मचर्य पाळण्याची तुम्हाला गरज नाही। पण जर तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सेवा निवडली असेल तर मग तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं आहे तेवढ्या 7 दिवसांसाठी। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर या व्यतिरिक्त अजून काही नियम आहेत का, तर त्या सेवेला अनुसरून जे जे नियम असतील ते तुम्हाला पाळणं बंधनकारक आहे। तशा पद्धतीच्या सेवा आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, ते तुम्ही बघू शकतात। तरीही तुम्हाला काही शंका असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकतात। आता हा नवस कोण करू शकतं, तर बघा, हा नवस अगदी प्रत्येक जण करू शकतं, स्त्री, पुरुष, विद्यार्थी असेल किंवा एखादी वृद्ध महिला असेल, विधवा महिला असेल, सगळ्यांसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त अशी ठरू शकते। तर स्वामी भक्त हो, स्वामींना नवसाचा नारळ कसा अर्पण करायचा आहे तुम्हाला पुरेपूर सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, पण तरीही जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही ते विचारू शकतात। नक्कीच तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती ह्या दिवसांमध्ये पूर्ण होणार म्हणजे होणारच, पण जर थोडासा उशीर लागला तरीही तुमचा विश्वास ढासाळू देऊ नका। बऱ्याचदा तुमची सेवा झाल्यानंतर देखील तुमची इच्छा पूर्ण होत असते, हे लक्षात घ्या, त्यामुळे विश्वास कमी पडू देऊ नका। यानंतर तुमची संकल्पयुक्त सेवा जरी झाली तरीही तुमचं रोजचं नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृतची जी सेवा आहे ती नित्य सेवा तुम्हाला चालूच ठेवायची आहे, कारण आपण स्वामी भक्त आहोत, त्यामुळे आपल्याला ती नित्य सेवा करणं बंधनकारक आहे। नित्य सेवा म्हणजे काय, स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय आणि 11 माळा जप। आता हे शक्य झालं नाही तर कमीत कमी 1 माळ जप आणि 1 अध्याय, ही झाली नित्य सेवा। ही नित्य सेवा तुम्हाला नित्य नियमाने करायचीच आहे। तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने तुम्हाला नवसाचा नारळ स्वामींजवळ अर्पण करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे। तर प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। या संबंधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती अशी की जर तुमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरीही चालेल। तर स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.